वेलकम द माय न्यू ब्लॉग. तर आज मी कीर्तन ऐकायला आलोय. तुम्ही शांतपणे ऐका. झूम करतो वर का. तिकून जाऊन काढणार आहे. तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. 2 मिनिटासाठी पाहून मी आता पोहोचलोय. तर मी आता तुम्हाला जवळून दाखवतो. मागे जायचं होतं पण आता जायच्या आर पर आलो. इतका पवित्र असा देश आपला आणि या राजाच्या नावावरून आपल्या देशाला नाव पडले भारत. हे भरत राजा त्याला तारुण्य अवस्थेमध्येच वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर सगळं काही सोडून भगवत नामचिंतनाकरता वनामध्ये निघून गेले. वनामध्ये निघून गेले. भगवत नामचिंतन चालू आहे. पण एका दिवशी काय झालं, कमरे इतक्या पाण्यात गंडकी नदीमध्ये हे राजा भरत सकाळी उभे आहेत देवाला अर्घ्य देण्यासाठी. आणि तेवढ्या सकाळी त्याच नदीवर पाणी पिण्याकरता एक हरणी आली. ती हरणी पाणी पिणार तोच तिला सिंह गर्जना ऐकायला मोठ्याने डरकाळी ऐकायला आल्यानंतर ती हरणी घाबरली आणि घाबरलेली हरणी गर्भवती होती आणि गर्भवती हरणी पळायला लागली आणि पळता पळता त्या नदीच्या पाण्यामध्ये तिचा गर्भ पडला आणि ती हरणी किनाऱ्यावर जाऊन मृत झाली, मरून गेली. राजा भरताना पाहिलं, माणुसकीचा धर्म म्हणून त्यानं त्या हरणीच्या गर्भाला घेतलं, त्या पिढ्याला घेतलं आणि स्वतःच्या आश्रमामध्ये त्या वनामध्ये आले. ज्या कार्याकरता गेले होते भगवत नामचिंतनाकरता त्याचा विसर पडत गेला आणि हरणाच्या त्या माणसावर जीव चढला. आसक्ती निर्माण झाली. ते हरिण हळूहळू मोठं व्हायला लागलं आणि राजाला त्या हरणाचा लळा लागला. ते राजाचं अंग चाटायचं. राजा त्याला कोवळं कोवळं गवत आणून खाऊ घालायचा. या दोघांचा संसार तिथं सुरू झाला आणि जे कार्य करण्याकरता गेले होते त्याचा विसर पडला आणि हरणाच्या आसक्तीमध्ये राजा चढला. वनात गेलेला माणूस वणीचा चिंतू लागला असं म्हणतात. वनामध्ये गेला पण संसाराचं चिंतन चालू झालं. एका दिवशी असं झालं महाराज, त्या हरणाच्या माणसाला त्याच्या जातीचे भेटले. अर्थात हरणं भेटली आणि त्याला कळालं हे आपले बांधव आहेत. त्या हरणाचं पिल्लू मोठं झाल्यानंतर त्यांच्या मार्गावर निघून गेलं, त्यांच्या पाठीमागे गेलं महाराज त्या गवतामध्ये. राजा मात्र दुःखी झाला, माझा हरिण. आणि तो दुःखी असणारा राजा त्याचा काळ जवळ आलेला होता आणि चिंतन कोणाचं चालू होतं, हरणाचं. लक्ष देऊन ऐका बरं का, सर्वांचे कान करून ऐका. चिंतन ज्याचं करतो तेच व्हायला भाग पडतं पुढच्या जन्मामध्ये. मौली ज्ञानोबा याची होळी देऊन, प्रमाण देऊन, सिद्धांत देऊन पटवून देतात. जवळ जिते अवसरे जे आवडवायचे नाही उरे ते मरणाची मरे फार होऊ लागे. मौली म्हणतात ज्याचं जिवंतपणे चिंतन झालं ते मरणाच्या वेळी आवडू लागतं आणि मग मृत्यूचे अवसरे एके जे सामोरे होई ठाके ते घोडे बघणं चुके बोलत आहे आपण. मौली ज्ञानोबा म्हणतात जे मृत्यूच्या प्रसंगी उभं राहून ठाकलंय ना पुढं समोर ते घोडे बघणं चुके ते व्हावंच लागतं. अंतकाळ जवळ आला, चिंतन हरणाचं चालू आहे, माझा हरिण. मुलासारखं सांभाळलेलं होतं माणूस त्याला, म्हणून माझा हरिण म्हणत होते. राजाला एकच हरिण होतं जे राजानं मोठं केलेलं होतं. ऐकताय ना, राजाकडं एकच हरिण होतं जे राजानं मोठं केलेलं होतं. तुमच्या माझ्याकडे 2-2 हरणं, 3-3 हरणं आहेत.
नाही का? चिंतन चालू आहे आणि आसक्ती जडल्यामुळे राजाला तोच जन्म पुन्हा मिळाला. प्रमाण आहे. दुसरा जन्म त्या राजाला हरणाचा मिळाला महाराज. आणि हरणाचा जन्म मिळाल्यानंतर राजाला कळून चुकलं की आपलं काय चुकलं होतं नेमकं. मागचा सगळं इतिहास आठवत होता, मागचे जन्म आठवत होते. आणि राजानं मग आता या जन्मामध्ये फक्त वाळलेला पालाच खाल्ला महाराजाचा. कुठल्याही इंद्रियांचे लाड पुरवले नाही आणि राजाचा तो जन्मही संपला. आपल्याला पुढे अजून बऱ्याच कथा पाहायच्या, म्हणून जरा वेगानं धावत्या वेगानं पाहूया. तुम्ही सर्वांगाचे कान करू नका. कथेतला भाव लक्षात घ्या. राजानं तोही देव सोडून दिला, त्याचाही त्याग केला आणि आपला राजा पुन्हा एक जन्माला आला. हा राजाचा सगळ्यात शेवटचा जन्म ब्राह्मणाच्या घरामध्ये. आणि ब्राह्मणाच्या घरामध्ये हा राजा जन्माला आला. पण आता तो असा आला की ज्यानं ना वेद पठन केले, ना पंडित्य केलं, ना पूजा अर्चा केली, काही केले नाही. फक्त स्मरण केलं, फक्त स्मरण. काही करत नव्हता महाराज. कुठल्याही इंद्रियाचे चोचले पुरवले नाही, कुठल्याही आकर्षणाला भुलले नाही, काही एक केलं नाही महाराज. नुसतं बसून राहायचं, नुसतं बसून राहायचं, काहीच करत नव्हता. समोरच्याला काही काम सांगितलं ते करायचं. तेही भगवत नाम चिंतन करता करता, स्मरण करता करता. मग ते काम कसंही हो, चांगलं हो वाईट हो, कधी कधी चांगलं व्हायचं, कधी कधी वाईटही व्हायचं. मग या कारणामुळं त्याला सगळे म्हणायचे हा जड बुद्धीचा, हा जड बुद्धीचा. आणि मग त्या वर्गाला नाव पडलं जड भरत. फक्त खायचं काम करायचं आणि स्मरण करायचं, काही दुसरं काम करत नव्हता महाराज. आणि खायला सुद्धा जे देतील ते, काही त्या पात्रामध्ये काही पाहत नव्हता महाराज. पोटाची भूक भागेल इतकं मीच अन्न. किती खावं, काय खावं याचा सुद्धा शास्त्राने नियम सांगितलाय. काही खातात लोक नाही का. कुणी रस्त्यामध्ये खाय, कुणी डांबरीकरणामध्ये खाय, कुणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये खाय, कुणी कशात तर कुणी कशात नाही का. एकानं आमच्या गावामध्ये, आता गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला माहिती आहे, पण जाऊ दे व्यक्तीचंही नाव सांगत नाही. इथून तिथं आग लावायचं आता तुम्ही. एकानं दुसऱ्याच्या संडासामध्ये जाऊन मागं ती स्कीम आली होती ना एक योजना, दुसऱ्याच्या संडासामध्ये जाऊन फोटो काढला आणि तो ग्रामपंचायत मध्ये दिला आणि त्याचेही पैसे खाल्ले. काय खातील काही सांगता येत नाही. मौली सांगतात आहार कसा असावा. आहार तरी सेविजे परियुक्तीचे मापे माविजे, क्रिया जाता चरिजे तयाची स्थिती. मौली म्हणतात आहार कसा असावा, काय सेवन करावं. महाराजांनी काल सूचना केली. इथं खातात तर खातात आणि पिशे भरून नेतात. आणि त्याच्यात महाराज यांना नाही काय म्हटले, सगळं खापर आपल्यावर फोडले, बाया पिशे भरून नेतात. पहिले किती अपमान आहे आपला नाही का. असो विनोदाचा विषय सोडून द्या, पण आहार कसा सेवन करावा, काय क्रिया आचरणात युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सारा संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाण आहे. हे जड भरत राजा काही करत नव्हते, कोणत्याही आकर्षणाला बोलत नव्हते, म्हणून जड नाव पडलं. जड भरत, जड भरत, कोण भरत, जड बुद्धीचा भरत असं म्हणून जड भरत नाव पडलं महाराज. एक दिवशी त्या जड भरताना घरच्यांनी गाया चारण्यासाठी पाठवलं. गाया घेऊन रानात गेले. गाया इकडं चरतायत, दुसऱ्याच्या शेतामध्ये घुसल्यात, हे आपले स्मरण करतायत. एका ठिकाणी बसलेले आहे. एका भिल्ल राजाला मुलगा होत नव्हता आणि खूप दिवसांनी एक पुत्र प्राप्त झाली. त्याला असं सांगितलं की नवस फेडायला नरबली द्यावा लागला. मग नरबली कुणाचा द्यायचा, त्या राजाचे सैनिक आले. हा जड भरत तिथं बसलेला होता आणि याला उचलून राजासमोर घेऊन गेले. देवीच्या मंदिरामध्ये नेलं आणि आता या राजाला नरबली द्यायचा आहे.
जड भरताला तिथे उभं केलं. त्याला हेही माहिती नाही का आता आपल्याला बळी चढवणार आहे. तसाच उभा आहे महाराज. देहादी काही कर्म धर्म शिल्लक ठेवलेले नाही. काय होतं, सुख दुःख जे येतं ना त्याला समान सुख दुःख समय कृत्वा, सुख दुःख समान मानणारा झालेला आहे. संतुष्ट सततम योगी यदात्मा दृढ निश्चयाः मयोर पीत मनोर्बुद्धी योमद भक्त समय प्रिया. संतुष्ट आहे, सगळ्या परिस्थितीमध्ये सारखंच वागणार आहे. आणि शेवटी त्या देवीला त्याची दया आली. देवी प्रकट झाली आणि देवीनं त्या जडभरताला त्या भिल्ल राजाच्या सैनिकाच्या तावडीतून सोडवलं. पुढे राजा रघुगण नावाचा एक राजा उपदेश घेण्याकरता एका ऋषींच्या आश्रमाकडे चाललेला होता. पण ते राजाची पालखी धरणारे जे लोक होते त्यातला एक माणूस पळून गेलेला होता. मग आता त्याला भोई म्हणतात. तो भोई म्हणून दुसरं कोणाला तरी घडून आणलं. कोणीच सापडेना म्हणून हा जडभरत मोकळा दिसला. त्या सैनिकाने सांगितले, बघ राजाची पालखी धरून चालायचं. ही काय म्हणला, गेला महाराज त्यांच्यासोबत. त्याला पुढं उभं केलं आणि पुढे तो पालखी धरून चाललेला. आणि पालखी धरून चालत असताना तो मध्येच उडी मारायचा. उड्या मारत मारत चाललेला होता. त्याने उडी मारली, ती पालखी राजाच्या डोक्याला लागायची. असं 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. नंतर राजानं थांबवलं आणि त्याला विचारलं, अरे बाबा का उड्या मारत चाललास? त्यानं सांगितलं, माझ्या पायाखाली कोणी किडे मुंग्या कोणी कीटक मरू नयेत, माझ्याकडून हिंसा होऊ नये म्हणून अशा उड्या मारत चाललं. राजानं आधी त्याला बोल सुनावले, पुन्हा पालखीत बसला, पुन्हा तो तसंच करायला लागला. आणि मग राजानं आजचं एवढंच. बाय बाय टाटा. उद्या जर मग परत एकदा येणं झालं तर मी तुम्हाला पुढच्या राजानं